नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या. आचल खुराना सोडणार नाही मी त्या मुलीला, अक्षय एकदम रागात बोलला. त्याच्या चेहऱ्यावर जरी राग होता पण त्याने हळूच तो बर्फ तिच्या कमरेवर ठेवला. परत एक वेळा तिला तसाच त्रास झाला. त्या बर्फाने ती पटकन बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागले, पण अक्षयने पटकन तिच्या खांद्याला हात लावला आणि तिला धरून ठेवलं, कारण ती हलण्याचा प्रयत्न नको करायला म्हणून. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण तू लवकर बरी होशील, ट्रस्ट मी, अक्षय हळू आवाजात तिला बोलला. थोड्याच वेळात आरुषीला पण बरं वाटायला लागलं. हे पाहून अक्षयने दुसरा बर्फ घेऊन तिच्या पायावर पण लावला. बर्फाच्या पाण्याने बेड नको ओला व्हायला म्हणून त्याने पटकन एक सुका टॉवेल तिच्या पायाखाली लावला. दोघे पण खूप शांत होते. खूप शांतता पसरली होती. हे तर बरं केलं होतं की आरुषीने तिचा चेहरा उशीमध्ये लपवला होता, नाहीतर तिच्या डोळ्यातील पाणी अक्षयने पाहिले असते. जोपर्यंत आरुषी अक्षयला भेटली नव्हती तोपर्यंत तिचे आई बाबा तिची काळजी घ्यायचे, पण ते असं अचानक गेल्याने देवासारखा अक्षय तिच्या आयुष्यात आला होता. अक्षय जरी तोंडाने बोलत नव्हता, पण त्याची हरकत पाहून कोणीच बोलले नसते का अक्षय जिम्मेदारी घेत नाही म्हणून, आरुषीची काळजी करत नाही म्हणून. हे पाहून आरुषीला खूपच बरं वाटत होतं. आरुषीला वाटत होतं की का एवढी काळजी घेतो अक्षय. आजपर्यंत अंकित आणि ती 2 वर्षी रिलेशनमध्ये होते, पण अंकितने फक्त बोलून तिची काळजी दाखवली होती किंवा काळजी केली होती. तिच्या प्रॉपर्टीसाठी तिच्या मामा मामींनी हिसकावली, तशी तो पण बदलला. अंकित फक्त प्रॉपर्टीसाठी लग्न करत होता आणि आता तर तिच्याकडे काहीच नव्हतं, तरीसुद्धा अक्षय तिची एवढी काळजी का घेत होता. आरुषीची अशी एवढी पण हालत नव्हती की ती अक्षयला काही परतफेड करेल म्हणून. ती त्याची बायको होती म्हणून का? कारण तो असा व्यक्ती होता की जगातून वेगळाच माणूस होता. त्याला लोकांशी घेणं देणं पण नव्हतं. तो लोकांकडे पाहत सुद्धा नव्हता. आरुषी स्वतःला समजावत म्हणाले, अक्षय तुझी काळजी नाही घेत. आणि का घेईल तो? कारण त्यांनी लग्नाच्या आधीच ठरवलं होतं की हे लग्न फक्त एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होते. हे लग्न फक्त एक कॉन्ट्रॅक्ट होतं. ह्या नात्यात प्रेमाला कुठेच जागा नाही. आज कदाचित अक्षयला आरुषीची कीव आली असावी म्हणून तो हे सगळं करतोय. कारण काहीही असो, अक्षयला असं हक्क गाजवताना पाहून, काळजी करताना पाहून आरुषीला खूप बरं वाटत होतं आणि ती इमोशनल पण झाली होती. आज तिच्यामुळे अक्षयची खूप इम्पॉर्टंट डील त्याच्या हातातून निघून गेली होती. याच्यानंतर आचलने जेव्हा पण आरुषीची इन्सल्ट केली तेव्हा अक्षय पुढे येत तिला उत्तर देत होता. आरुषी हळू आवाजात बोलली, अक्षय काय आहे? अक्षय तिच्याकडे न पाहताच बोलला. तो ते बर्फ संपण्याची वाट पाहत होता. त्याला बोर होत होतं म्हणून त्याने बेडवर बसून मोबाईलमध्ये पाहत होता. आरुषीला समजत नव्हतं की त्याच्यासोबत काय बोलावं. कशी तरी हिंमत करत तिने त्याला विचारलं. ते आज तिचं बोलणं पूर्ण करणार तेवढ्यात अक्षयने ते बर्फ तिच्या पायावरून उचलून घेतलं आणि रूमच्या बाहेर जात म्हणाला, मी आलोच. आरुषी बेडवर त्याला जाताना पाहत बसली. 5 मिनिटाने तो परत आला.
तर त्याच्या हातात काही मेडिसिन होत्या आणि काही क्रीम्स होत्या. हे बघ, ही क्रीम आहे आणि ह्या काही टॅब्लेट्स आहेत, खाऊन तुझं दुखणं आणि सूज पण कमी होईल. ही क्रीम अप्लाय केल्याने तुझी सूज बरीच कमी होईल. त्याने ती क्रीम उघडून तिच्या पायाला आणि कमरेला लावली आणि त्या टॅब्लेट तिला खायला दिल्या आणि कमरेवर मसाज करत बोला, रिलॅक्स. अशी मसाज केल्याने क्रीमचा असर लवकर होईल. तो आरुषीला बोलला. आरुषी फक्त मान हलवत होकार देत होती आणि तशीच झोपून राहिली. अक्षयच्या स्पर्शाने तिला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं. नंतर तो आरुषीच्या पायाची मसाज करायला घेणार तेवढ्यात आरुषीने बघितलं तसं ती पाय मागे घेऊ लागली. पण अक्षयने तिचा पाय नाही सोडला. तिचा पाय जोरात पकडत इरिटेटेड होत बोलला, तू थोडा वेळ शांत नाही बसू शकत का? एवढी का हलतेस? एवढी हालू का राहिलीस? आरुषी अडखळत बोलली, मी करून घेईल ना, तू प्लीज आता राहू दे ना. अक्षय थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिला. ती अजून पण त्याच्याकडे न पाहताच बोलत होती. आरुषी लाजून लाल झाली होती. तो तिला मुद्दाम बोलला, असं तुला आत्ता माझ्याकडे औषध लावायला लाज वाटते का? पण स्वतःला सांभाळून चालताना थोडी पण लाज नाही वाटली? तू स्वतःची काळजी नाही घेऊ शकत का? कुठंही चालता चालता धडपडतेस. आरुषीला आत्ता काय उत्तर द्यावं काही समजत नव्हतं. आणि हो, मी तुला आधीच सगळं सांगितलं होतं ना की मला कुठलेच खेळ खेळता येत नाही म्हणून. आणि मिस्टर खोसला यांनी असं अचानक खेळायला लावलं तर मला काहीच समजलं नव्हतं की काय करू मी आता. हे सगळं झालं. आरुषी एकदम शांत होत बोलली, इट्स ओके. आणि काही न बोलता आरुषीचे पाय मांडीवर उचलून घेतले अक्षयने. त्याने परत क्रीम पायावर लावली आणि मसाज करू लागला. तो एवढ्या नाजूकपणे मसाज देत होता की आरुषीला थोडं पण समजलं नव्हतं की अक्षय तिच्या पायावर मसाज करतोय म्हणून. थोड्या वेळाने ती बोलली, तू एवढी माझी काळजी का घेतोयस? की पाहून असं वाटतंय का तू हे काम रोजच करत असशील म्हणून? लहानपणी खूप मस्ती केली मी आणि रोज मार खाऊन घरी पण यायचो. स्वतःची काळजी करता करता आता मला सवय झाली. आता मला अशी सिच्युएशन कशी हँडल करायची ते चांगलं समजतं. अक्षय मालिश करता करता बोलला, तुला तुझे मित्र लहानपणी मारायचे? आरुषी डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहत म्हणाली. पण तिच्या प्रश्नाने अक्षयच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. असं समजा की ते आमच्या रोजच्या एक्सरसाइज होत्या. अक्षय एकदम आरामात आरुषीच्या पायाची मालिश करत होता आणि आरुषी त्यालाच पाहत होती. तसंही अक्षय सतत आरुषीला सतवत राहतो. पण आज किती सहज तिच्यासाठी त्याने त्याचा शर्ट काढला होता आणि आता तिच्या पायाची मालिश पण करत होता. तसंही आरुषीला वाटत नव्हतं की तो तिच्या पायाला हात पण लावेल. त्याच्याने अजून तिला गिल्ट वाटत होतं. आज तिच्यामुळे अक्षयचं एवढं मोठं नुकसान झालं होतं की तो रागवण्याऐवजी तो प्रेमाने तिच्या पायाची मालिश करत होता. तिला असं वाटलं पण नव्हतं. शेवटी तिने नाराज होत अक्षयला बोललीच, आय एम सो सॉरी अक्षय. आज जे काही झालं ते सगळं माझ्या चुकीमुळे झालं. अक्षय आत्तापर्यंत गपचूप मालिश करत होता. त्याने काही सेकंद आरुषीकडे पाहिलं आणि हसत बोलला, तर तुला काय बोलायचं आहे? तू मला भांड ना, माझ्यावर रागव ना, मला काहीतरी पनिशमेंट दे ना. आरुषी परेशान होत बोलली. तिचं बोलणं ऐकून अक्षय पण हैराण झाला.
वेल, दॅट्स अॅन इंटरेस्टिंग डिमांड. अक्षय हलकं हसत बोलला. आणि हळूच तिचे पाय बेडवर ठेवले. पण मी आता तुझी कुठलीच डिमांड पूर्ण करायच्या मूडमध्ये नाही आहे. त्याचं बोलणे ऐकून आरुषी परत बोलली, पण हे सगळं माझ्यामुळे झालं ना. आता तिला वाटत होतं की नुसतं पुस्तकातला किडा बनण्यापेक्षा बाकीच्या पण गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला असता तर आज अशी वेळ आली नसती. आता तुला वाईट वाटतंय का? फक्त चांगले मार्क आणण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही म्हणून ना. अक्षय हात बांधत आरुषीला बोलला. आरुषी खाली मान घालत फक्त हो मध्ये होकार देत होती. ओके, ठीक आहे. आतापासून अभ्यासच नाही तर बाकीच्या गोष्टी पण शिकायच्या आहेत तुला. असं काही का ते तुला आयुष्यात उपयोगी ठरतील. अक्षयने ही गोष्ट खूप सिरियस होत बोलला होता. हां, हे खरं आहे का मिस्टर खोसला यांची प्रॉपर्टी मला खरेदी करायची होती, पण त्याच्यात ते एवढं काय. आज जरी मी ती प्रॉपर्टी घेऊ शकलो नाही किंवा मी ती डील करू शकलो नाही तर पुढे पण नाही घेऊ शकत. म्हणून एक मोठा श्वास घेत अक्षय बोलला, जसं की तू आज हरलीस पण पुढे पण असंच हरणार असं काही आहे का? मी इथे फक्त राठोड इंडस्ट्रीचाच नाही बोलत. प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक माणसावर ही गोष्ट लागू होते. आपलं आयुष्य ट्रेनसारखं एकाच ट्रॅकवर कधीच चालू शकत नाही. आपल्याला प्रत्येक ठिकाणी हरण्याची जिंकण्याची सवय ही पाहिजेच. तू जर एवढीशा लहान खेळात हार मानत असशील तर आयुष्यात ते मोठा संघर्ष कसा करशील आणि यशस्वी कशी होशील. आरुषी खूप शॉक झाली. अक्षयचा हा नवीन रूप पाहत होती. तिला जरा पण कल्पना नव्हती की अक्षयचं एवढं नुकसान केल्यावरही तो तिला ओरडण्याऐवजी एवढा चांगला मोटिवेशनल लेक्चर देईल म्हणून. बट ती कन्फ्यूज होत म्हणाली, व्हॉट बट. अक्षय एक आयब्रो वरती करत आरुषीकडे पाहत म्हणाला, सगळ्यात आधी तू हे लक्षात ठेव की हे काही पतंग उडवण्यासारखी गोष्ट नाही. पतंग घेतला आणि हवेत उडवला आणि वरून पैशाचा पाऊस आला. मिस्टर खोसला यांची प्रॉपर्टी विकत घेतली म्हणून कोणीच सक्सेस नाही होणार. त्याच्यामागे ती प्रॉपर्टी नुसती विकत घेऊन माणूस सक्सेस नाही होत. त्याच्यामागे हजारो कर्मचाऱ्यांची, हजारो कंपनीची खूप मेहनत लागते. आज जे काही झालं ते असं समजून नको की आता आपल्याला चान्स नाही म्हणून. आफ्टर ऑल अंकितच्या कंपनीपेक्षा राठोड इंडस्ट्री खूप मोठी आहे. आजच्या काळात अंकितच्या कंपनीसारखे 10 कंपनी आल्या ना तरी पण राठोड इंडस्ट्रीच्या बरोबरी नाही करू शकत. हे पाहून मिस्टर खोसला ती प्रॉपर्टी अंकितला देत असतील तर मी याच्यात माझं बॅड लक समजेल. पण मला माहिती आहे का मिस्टर खोसला एका गेमच्या भरोशावर ती प्रॉपर्टी असं कोणालाही देतील. अक्षय उठून आरुषीच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, विचारच करायचा असेल तर हा विचार कर का तू त्या अचलसोबत हरलीस तरी कशी. आरुषी काही वेळ अक्षयच्या डोळ्यात पाहत खाली मान घालून बोलली, कारण मला गेम वगैरे नाही खेळता येत म्हणून. अक्षय तिच्याकडे पाहत म्हणाला, मला कधी कधी असं वाटतं का तू 8वी-9वीची मुलगी आहेस. आज जे काही झालं त्याच्यापेक्षा वेगळं उत्तर पाहिजे मला. आरुषी डोक्याला ताण देत म्हणाली, ओके, कारण मी तिच्यासारखी सुंदर आणि सक्सेस नाही म्हणून. अक्षय परत तिच्याकडे पाहत म्हणाला,
ओके, जरा डीपमध्ये जाऊन विचार कर. तुझ्या बहिणीनेच नाही तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने, तुझ्या मामा मामीने, या सगळ्यांनी मिळून तुला एवढा मोठा धोका दिला आणि तू एवढ्या सोप्या पद्धतीने कशी त्यांच्या जाळ्यात अडकलीस? हां, ही पहिली वेळ होती की अक्षयने तिच्या फॅमिलीबद्दल एवढा उघडपणे बोलला होता. आरुषीच्या चेहऱ्यावर दुःख तर होतंच, पण राग देखील होता. ती रागात बोलली, तू खरंच बोलतोयस मी बावळट आहे? तू खरंच बोलतोस ते खरं आहे. मी इडियट तर आहेच, पण बावळटसुद्धा आहे. कोणावर पण लगेच विश्वास ठेवते आणि त्यांना आपलं मानून घेते. हां, हे पण खरं आहे. अक्षय सिरियस होत बोलला. पण ही पण गोष्ट आहे की तुला स्वतःला अशा व्यक्तींपासून स्वतःला प्रोटेक्ट नाही करता येत का? ही सगळ्यात मोठी गोष्ट तुझे मॉम डॅड गेल्यावर तुला करायला लागत होती. तू त्यांच्यापासून जरा लांबच राहायला लागत होतं. आणि हे सगळं झालं. हे पण खरं आहे का स्टडी पण खूप इम्पॉर्टंट आहे. पण आपण जसं मोठं होतो तसं बाकीच्या गोष्टी पण शिकल्या पाहिजे. त्याच्यामुळे आज जे काही झालं ते तुझ्यासाठी एक धडा होता आणि तो धडा तू पूर्णपणे शिकलीस असं मी समजतो. आणि आता काय शिकलीस काय नाही हे तुझ्यावर डिपेंड आहे. आरुषीला आता काय बोलावं काही सुचत नव्हतं. खरं तर बोलत होता अक्षय. ते फक्त आयुष्य ते स्टडी शिवाय दुसरं काही केले तरी काय होतं. तिच्या आईबाबांनी तिच्यासाठी सगळं करून ठेवलं होतं. पण तिच्या एका चुकीमुळं ती जरा हुशारीने वागली असती तर आज ही वेळ तिच्यावर आली नसती. अक्षय तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलला, मला ऑफिसला जायला लागेल. जरा इम्पॉर्टंट काम आहे. तुला काय काम करायची गरज नाही. तू आराम कर. जेवण मी बाहेरून ऑर्डर करून देतोय. त्याच्यामुळे किचनमध्ये जायची गरज नाही. ओके? आरुषीने फक्त होकारार्थी मान डोलावली. अक्षय रूममधून बाहेर निघून गेला. 5 मिनिटात गेट खोलण्याचा आणि लावण्याचा तिला आवाज आला. ती पटकन बेडवरून उठून खिडकीजवळ गेली. अक्षय पटकन जाऊन गाडीत बसला आणि गाडी चालू करून तिथून निघून गेला. आरुषी परत येऊन बेडवर बसली. तिच्या कानात अजून पण अक्षयचाच आवाज घुमत होता. त्याचा एक एक शब्द तिच्या मनावर घर करत होते. तिला ओरडण्याऐवजी किती चांगला सल्ला दिला होता. अक्षय खरं बोलतोय. आपण स्वप्नच नाही बघितलं तर पूर्ण तरी कसे होणार? आता ही अशा लहान लहान गोष्टीमुळे एवढी टेन्शन नाही घेणार. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.